शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। आरोप इन द सेन्स मला जे लेटर काल मिळालं ते पण माझ्या एका सोर्सेस थ्रू व्हॉट्सअपवर आलेलं आहे। त्याच्यावरची जी डेट आहे ती 18/9 मिळालेली आहे, पण माझ्याकडे बिलाचा प्रॉब्लेम आहे। माझा पेशंट डिस्चार्ज 22 झालेला आहे, 22 संध्याकाळ। तर मग ते लेटर हा सगळा इश्यू होण्याच्या अगोदर कसं गेलं तिकडे आणि बिलाचा लुटलं किंवा हे वर्डिंग जे त्यांनी वापरलंय तर त्याच्यामध्ये तसं काहीही नाहीये। प्रत्यक्ष पेशंटने तेवढं बिल पण भरलेलं नाहीये। तर मग तुमच्या पेशंट जर डिस्चार्ज 22 होतोय आणि लेटर जर आयुक्तांकडे 18 तारखेला जात आहे तर हे प्री प्लॅन होतं का, हा माझा एक प्रश्न आहे। कोविड अस्पताल के तौर पर सरकारी मान्यता न होने के बावजूद वैश्विक कोरोना काल में नियमों को ताक पर रख कोविड मरीजों का इलाज करने के आरोपों से घिरने के बाद वाशी कोपरी स्थित पाम बीच हॉस्पिटल को आयुक्त अभिजीत बांगर द्वारा 15 दिनों के लिए सस्पेंड कर दिया गया है। कांग्रेस प्रवक्ता रविंद्र सावंत की शिकायत के बाद मनपा ने उक्त अस्पताल पर सस्पेंशन की कार्रवाई की है। यह मामला तब सामने आया था जब जूहीनगर में रहने वाला एक व्यक्ति कोरोना मरीज के तौर पर यहां भर्ती हुआ था, जिसके इलाज के बाद अस्पताल द्वारा जारी किए गए अधिक रकम के बिल का विरोध मरीज के परिजनों ने किया। रविंद्र सावंत ने आयुक्त अभिजीत बांगर द्वारा अस्पताल पर की गई इस कार्रवाई का स्वागत करते हुए यह कहा कि कोविड अस्पताल के तौर पर जब पाम बीच हॉस्पिटल को इजाजत ही नहीं थी, फिर क्यों 11 बेड वाले इस अस्पताल में कोरोना मरीजों का इलाज किया गया। नवी मुंबईमध्ये जी आज प्रायव्हेट हॉस्पिटलची जी लूट चालू आहे ती लूट थांबवण्यासाठी आम्ही काही दिवसापासून आयुक्तांकडे पाठपुरावा करत आहोत। काही आमच्या जूहीनगरची एक झगडे कुटुंब आहे, त्यांच्यामध्ये त्या झगडे हे पॉझिटिव्ह होते। त्यांनी DY पाटीलमध्ये गेले, DY पाटील गेल्यानंतर त्यांना एका संस्थेचा माणूस तिथे बाहेर एक संस्थेचा माणूस बोलला की आम्ही चला पाम बीच हॉस्पिटलला तुम्हाला नेतो, त्या ठिकाणी तुम्ही योग्य बरेवर चांगली ट्रीटमेंट आहे, स्वस्तात आहे, सगळं असं दिशाभूल करून त्या हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मला वाटतं त्यांना 3.5 लाख रुपये बिल रक्कम सांगितली। त्यानंतर ते माझ्याकडे आले, मी डॉक्टरांना भेटलो, डॉक्टरांना सांगितलं की आपल्या हॉस्पिटलला कोणतेही कोविड परवानगी नाही आहे, 11 बेडचं हॉस्पिटल आहे, तुम्ही चुकीचं पद्धत राबवू नका आणि चुकीच्या मार्गाने पैसे कमवू नका, लोकांच्या जीवाशी खेळू नका। तर ते आयुक्तांनी उडवडीचे उत्तर दिले। त्यानंतर आयुक्तांचे आम्ही निदर्शन आणलं आणि त्याने आयुक्तांनी काल त्याच्यावरती मोठ्या म्हणजे चांगल्या प्रकारे कारवाई केलेली आहे। आता बघू आयुक्त अजून नवी मुंबईत किती असे जे चुकीच्या पद्धतीने लोकांना रुग्णांना लुटत असतील अशा हॉस्पिटल आयुक्त किती जणांवर कारवाई करतात हे आम्ही पाहणार आहे आणि कालच्या निर्णयाचं आम्ही खरोखरच स्वागत करतो। वहीं आयुक्त अभिजीत बांगर ने इस कार्रवाई पर बोलते हुए यह कहा कि ऐसे और भी अस्पताल हैं जिनका खुलासा जल्द स्वास्थ्य विभाग द्वारा कर दिया जाएगा। जो है वो जो अस्पताल जिनको कोविड के पेशेंट एडमिट करने की परमिशन नहीं है, लेकिन उन्होंने कोविड पेशेंट विदाउट ऑथराइजेशन एडमिट करवा के उनका ट्रीटमेंट शुरू किया है, उनके बारे में तो ऐसे कुछ अस्पतालों की कंप्लेन आई थी, कुछ अस्पतालों के बारे में सुओ मोटो हमने कार्रवाई की थी, नोटिस हमने दी थी। नोटिस के बाद जो उनसे एक्सप्लेनेशन आया या फिर एक्सप्लेनेशन ना आने की वजह से एक अस्पताल पे कल कार्रवाई की गई है। बाकी 2 अस्पताल को भी हमने नोटिस जो दी थी उनका भी प्रोसेस चल रहा है और उसमें जो भी उनसे वहां पे जो भी तो प्रोसीजरल लैकुना होगा उसके इंटेंसिटी के अनुसार कार्रवाई उनके खिलाफ भी की जाएगी। जो कार्रवाई की गई वो पाम बीच हॉस्पिटल वाशी के ऊपर की गई है, उसके अलावा 2 और अस्पताल है, उनके नाम भी हम डिस्क्लोज कर देंगे। बहरहाल पाम बीच अस्पताल की प्रमुख डॉक्टर अभिलाषा जाधव ने अपना पक्ष रखते हुए यह कहा कि अस्पताल के खिलाफ षड्यंत्र रचा जा रहा है।
रविंद्र सावंत पर निशाना साधते हुए अभिलाषा जाधव ने सवाल उपस्थित करते हुए यह कहा कि अस्पताल के खिलाफ सावंत ने 18 सितंबर को मनपा में पत्र के जरिए शिकायत की थी, जबकि 22 सितंबर को वही व्यक्ति मरीज के परिजनों के साथ अस्पताल में डिस्चार्ज दौरान मौजूद था। ऐसे में क्या ये पूर्व नियोजित षड्यंत्र था? मी डॉक्टर अभिलाषा जाधव पाम बीच हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटरची प्रोप्रायटर आहे आणि गेली 8 ते 9 वर्ष मी हे हॉस्पिटल रन करते आहे। तर आता माझ्याकडे हे मला मान्य आहे की माझ्याकडे कोविडची परमिशन नाही आहे, पण माझं हॉस्पिटल हायवेवर असल्यामुळे माझ्याकडे इमर्जन्सी केसेस येतात आणि मला त्या कधी कधी अटेंड करणं गरजेचं असतं, कारण त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि पेशंट क्रिटिकली इल असतो आणि त्याला मी नाही सोडू शकत। तर असाच एक पेशंट माझ्याकडे आला आणि तो रात्रीच्या 2-2:30 वाजता DY पाटीलमधून नॉन अवेलेबिलिटी ऑफ ICU म्हणून पेशंट येतो। 80-85 सॅच्युरेशन असतं पेशंटचं आणि त्याला ॲडमिट करणं गरजेचं असतं। पेशंटची कन्सेंट पण घेतो की आमच्याकडे कोविड नाही आहे, पण पेशंटला बेडच नाही मिळत तर पेशंट ॲडमिट होतो। त्याच्यानंतर पेशंट सेटल झाल्यानंतर पेशंटला कुठेही बेड नाही मिळाल्यामुळे तो पेशंट तिथेच असतो। त्यावेळेस त्याच्याकडून कुठलंही डिपॉझिट घेतलेलं नाही आहे। सेकंड डेला पेशंटने 8,000 रुपये फक्त भरलेले आहेत आणि त्याच्या 2 दिवसानंतर पेशंट सेटल झालाय। आता त्याला डिस्चार्ज करायचं आहे 7 ते 8 दिवसानंतर आणि पेशंटचं जे बिल होतं त्याच्यानंतर कोणीतरी राजकीय व्यक्ती येतात आणि मग ते आम्हाला परेशान करतात की बिल कमी करा। दॅट टू ते बिल कमी पण केलं गेलं आहे। असं पण नाही आहे की पेशंटकडून खूप सारे पैसे घेतले। तर हा आरोप म्हणजे मला अशा दृष्टीने की डॉक्टर्स खूप सॉफ्ट टार्गेट होत आहेत आणि फक्त लुटलं जात आहे, हे विनाकारण आरोप केला जात आहे, हे नाही आहे। ह्युमॅनिटी बेसिसवरच पेशंट ट्रीट होतात। असं असतं तर हॉस्पिटल फुल भरलेलं असतं। पेशंट महिन्यातून 2-3 पेशंट आम्ही क्रिटिकली इल ट्रीट करतोय आणि दॅट टू पेशंटची कुठलीही कंप्लेंट नाही आहे की आमच्याकडून खूप पैसे घेतले असं। जर पेशंटचं 2 लाख बिल होते आणि पेशंट जर 60,000 पण भरून जात नाहीये तर त्याला किती लुटलं जातं हे सगळ्यांनाच माहिती। त्याच्याबद्दल मला जास्त आणि दुसरी गोष्ट मला आरोग्य विभाग आणि आपली कायदा सुव्यवस्था ह्याच्यावरती बिलकुल विश्वास आहे। त्यांच्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही आहे। फक्त हे जे माझ्यासोबत होतं हे सगळ्यांसोबतच कधी ना कधी होतं की कोणीतरी राजकीय व्यक्ती येतात आणि मग ते त्यांना आम्ही पण माणूस आहे, खूप स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये आपण काम करतो, त्याच्यामुळे एखादा शब्द इकडे तिकडे आमचाही होत असेल, नाही असं नाही, पण पर्सनल ग्रजेस वरून ह्या सगळ्या गोष्टी करणं हे चुकीचं आहे। मला एवढंच वाटतं। माझा आरोप इन द सेन्स मला जे लेटर काल मिळालं ते पण माझ्या एका सोर्सेस थ्रू व्हॉट्सअपवर आलेलं आहे। त्याच्यावरची जी डेट आहे ती 18/9 मिळाले ते, पण माझ्याकडे बिलाचा प्रॉब्लेम आणि माझा पेशंट डिस्चार्ज 22 झालेला आहे, 22 संध्याकाळी। तर मग ते लेटर हा सगळा इश्यू होण्याच्या अगोदर कसं गेलं तिकडे आणि बिलाचा लुटलं किंवा हे वर्डिंग जे त्यांनी वापरलंय तर त्याच्यामध्ये तसं काहीही नाहीये। प्रत्यक्ष पेशंटने तेवढं बिल पण भरलेलं नाहीये। तर मग तुमचा पेशंट जर डिस्चार्ज 22 होतोय आणि लेटर जर आयुक्तांकडे 18 तारखेला जात आहे तर हे प्री प्लॅन होतं का, हा माझा एक प्रश्न आहे। माझ्या विरोधात माननीय रविंद्र सावंत साहेबांनी तक्रार केलेली आहे। मी त्यांना पर्सनली नाही पाहिलं अजून, पण ते 22 तारीखला माझ्या हॉस्पिटलमध्ये आले होते आणि मग त्यांनी बिलासंदर्भित थोडंसं चर्चा केली आणि त्याच्यानंतर त्यांनी हे केलं असावं असं माझं। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।